व्यासपीठावरचे सन्माननीय दिग्दर्शक राजादत्त साहेब, प्रमुख अतिथी समर नखाते साहेब आणि आजचे प्रमुख पाहुणे अरुण दत्त साहेब आणि सर्व रसिक आणि कलाप्रेमींनो, सर्वप्रथम हिंदी चित्रपटसृष्टीतला गुरुदत्त हा लिजेंड आहे. लिजेंड म्हणजे ज्याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रस्तुत होतात, अनेक कथा त्यांच्या भोवती जमा होतात, असा हा लिजेंड आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचा हा ओरिजिनल थिंकर आहे. गुरुदत्त हा भारतीय चित्रपटसृष्टीचा ओरिजिनल थिंकर आहे. भारतीय चित्रपट सिनेमा कसा असावा ह्या ध्यासाने ते सारखे पछाडलेले असायचे. असा हा श्रेष्ठ असा दिग्दर्शक, अशी व्यक्ती आणि अशा लिजेंड व्यक्तीविषयी लिहिताना माझा जो लेखन प्रवास झाला त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह त्यांच्यामधनं ग्रंथ मिळाले, लेख मिळाले, कात्रणं मिळाली, विशेषांक मिळाले. आता ही माहिती मिळाल्यानंतर त्याची अधिकृतता तपासण्यासाठी मी काही मुलाखती मुद्दामून घेतल्या. त्यामध्ये सर्वप्रथम मी अरुण दत्त साहेबांची मुलाखत घेतली की ते पुण्यात त्यांचं वास्तव्य होतं आणि अतिशय प्रेमाने त्यांनी संपूर्ण गुरुदत्त यांचा जीवनपट माझ्यासमोर उलगडला. मला वाटतं माझी पहिली मुलाखत आमची पुण्याच्या कॅम्पमध्ये झाली आणि संपूर्ण चित्रपट आणि जीवनाची उजळणीच माझी त्यांच्यासमोर झाली. आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्ही हा विषय लिहायला घ्या आणि तुम्हाला शेवटपर्यंत मी ह्यात साथ देईन, तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि त्यांनी खरोखर हा शब्द पाळला. त्याच दिवशी माझ्या मनात होतं की माझ्या पुस्तकाचं जर प्रकाशन झालं तर अरुण दत्त साहेबच माझ्या कार्यक्रमाला असतील. आणि फार मोठी मनोइच्छा माझी या ठिकाणी पूर्ण झाली. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन माझी मनोइच्छा होती की सर्व कुटुंब त्यांचं उपस्थित राहावं, पण काही तांत्रिक कारणामुळे गुरुदत्त यांची बहीण ललिता लाजमी आणि त्यांच्या मुली येऊ शकलेल्या नाही आहेत. पण त्यांचे आशीर्वाद आहेत. ललिता लाजमींना मी भेटलो होतो, त्या म्हणल्या की तुमच्यासारखे लेखक असल्यामुळेच कलावंतांची स्मृती जागृत राहते आणि पुढे अनेक वर्ष लोक त्यांची आठवण काढत राहतात. मला यायला खूप आवडेल. अतिशय त्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या. तर दुसरा महत्त्वाचा बाब यातमधली मला असं म्हणायचं आहे की मी पुस्तक लिहिताना आमच्या प्रकाशकांची इच्छा अशी होती की समग्र गुरुदत्त याच्यामध्ये यावं, त्यांचा जीवनपट यावा. तर त्याच्याबरोबरीने माझ्या मनामध्ये गुरुदत्त यांच्याविषयी म्हणजे माझा मूळ कल चित्रपट कलेच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा, त्याच्याशी तात्विक विचार करण्याचा आहे आणि आस्वादक समीक्षा लिहिण्याकडे माझा कल जास्त आहे. संपूर्ण जीवनपट करावा ह्यापेक्षा मला काही विशेष विषयाकडे करण्याची इच्छा होती. पण त्यांनी मला ही सांगितलं की नाही संपूर्ण गुरुदत्त आपल्याला हवा आहे. आणि त्याप्रमाणे मी मग या विषयाची विभागणी केली आणि गुरुदत्त यांच्या कलागुणांविषयी, त्यांच्या गुणवत्तेविषयी जो पूर्ण महत्त्वाचा भाग आहे त्याविषयी मला यात जास्तीत जास्त गुरुदत्त यांची कला कशी पुढे येईल आणि यात कशी मी मांडू शकेन ह्या विचाराने मी पछाडून गेलो. आणि त्या भूमिकेतून मी व्ही के मूर्ती यांची मुलाखत घेतली. व्ही के मूर्ती आणि गुरुदत्त हे एक्स्ट्राऑर्डिनरी कॉम्बिनेशन आहे आणि जवळजवळ हे आता हे कॉम्बिनेशन जगापर्यंत पोचलेलं आहे. मूर्तींच्या मनामध्ये त्यांच्या ज्या काही संकल्पना होत्या, सॉफ्ट लाईटिंग करायचं म्हणजे हिरोईन्स चांगल्या दिसतात. मी विचारलं त्यांना काय, म्हणले हे त्याच्यामागचं सूत्र असं आहे की नट्यांनाही काही त्रास होत नाही, मेकअप हे सॉफ्ट करावा लागतो आणि आम्हाला चित्रीकरणालाही चांगलं होतं. आणि गुरुदत्त यांना हे फार आवडायचं. ते म्हणायचे हे सॉफ्ट लाईटिंग प्रकार फार छान आहे. तर प्रत्येक प्रयोग ते करायचे. आणि त्यांच्या अंडरस्टँडिंगची एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा सीन काल चित्रित झाला आहे, मग दुसऱ्या दिवशी चित्रीकरणासाठी गुरुदत्त आणि अब्रार अलवी सीन लिहायला बसायचे. सीन लिहून रात्री 2-3 वाजेपर्यंत सीन लिहून झाला
की सकाळी चित्रीकरणाला यायचे. आल्यानंतर अब्रार अलवी आणि यांचा असिस्टंट मूर्तींकडे जायचा आणि त्यांना सीन वाचून दाखवायचा की हा सीन आहे, आपल्याला हा चित्रित करायचा. मूर्ती सीन वाचायचे. सीन वाचल्यानंतर त्यांना जर आवडलं नाही तर ते सरळ असिस्टंटला सांगायचे की त्यांना सांगा मूर्तींना सीन आवडलेला नाही आहे. मग तो असिस्टंट पळत जायचा, अब्रार आणि गुरुदत्त यांना जाऊन सांगायचा मूर्ती साहब को सीन पसंद नहीं आया. मग ते दोघं परत यायचे. क्या हो गया मूर्ति साहब, क्या सीन क्यों पसंद नहीं? ये देखो कल के सीन से आज का सीन मैच नहीं हो रहा है. ऐसी क्या बात है? हाँ, वो नहीं सीन मैच नहीं हो रहा है. कल जो सीन आपने उससे ये लगकर नहीं लग रहा है. और ये मैं अपनी तरफ से नहीं कह रहा हूँ, ये आम पब्लिक के हिसाब से कह रहा हूँ. आई डोंट वांट टू इंटरफियर, बट मेरा आइडिया ऐसा है कि ये सीन जचेगा नहीं. तो फिर गुरुदत्त साहब अब्रार साहब को बुलाए और बताते थे कि हमने रात के 2 बजे तक बैठ के सीन लिखा है. मूर्ति साहब बोलते 2 बजे तक बैठो या 5 बजे तक बैठो, ये सीन मुझको पसंद नहीं है. मग गुरुदत्त काय म्हणायचे अब्रारला बोलून, बकवास सीन लिखा है आपने, चलो फिर से बैठ के लिखते हैं. अशा प्रकारे त्यांचं अंडरस्टँडिंग असं होतं की कॉमन मॅन म्हणून सीन कसा वाटेल ह्याच्याकडं त्यांचं लक्ष असायचं आणि मूर्ती साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन असायचं. आणि ही टीम एकत्र अब्रार आणि गुरुदत्त ही अशी छान टीम होती की आणि त्याच्याबरोबर गुरुस्वामी हे त्यांचे प्रोडक्शन इन्चार्ज, अशी हे 4 लोकांनी खरोखर आरपार मिस्टर अँड मिसेस 55 पार अगदी साहेब बीबीपर्यंत अजरामर चित्र दिलीत. हे एक्स्ट्राऑर्डिनरी कॉम्बिनेशन भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये विलक्षण आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट गुरुदत्त यांची होती की त्यांना क्लोजअप्स फार आवडायचे. क्लोजअप घेणं हा त्यांचा अत्यंत आवडता प्रकार होता. ह्याच्यापूर्वीच्या आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये लाँग शॉट आणि मिड शॉटच घेतले जायचे. गुरुदत्त मध्येच एक एस्टॅब्लिशिंग शॉट घेऊन एकदम क्लोजअपकडे जायचे, अशी त्यांची शैली होती. आणि त्याच्याकरता मोठमोठाले लेन्सेस ते वापरायचे आणि त्याप्रमाणे सगळे मूर्ती हे करायचे. तर सगळ्यात मोठी जर मूर्ती साहेबांची अचिव्हमेंट असेल तर ती गुरुदत्त यांच्या संपूर्ण पाहिलेली दृष्टी ते कॅमेऱ्यातनं बरोबर साकार करू शकत असत. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आपल्यासमोर मला सांगायचा आहे की गुरुदत्तविषयी सांगण्यासारखं इतकं काही आहे की ह्या कलावंतांनी इतकं काही काम करून ठेवलं आहे की आपल्याला अभ्यास करता करता कमी पडेल. आणि अरुणदत्त साहेबांनी एक मोठी जिम्मेदारी याच्यासाठी घेतलेली आहे की गुरुदत्त फिल्म्सच्या संपूर्ण सगळ्या फिल्म्सचं डिजिटलायझेशन ते करणार आहेत. खरोखर गुरुदत्त यांनी निर्माण केलेली प्रत्येक फ्रेम अन फ्रेम अतिशय कलापूर्ण आणि विचार करण्यासारखी आहे. याच्यावर आपले तज्ज्ञ समर नखाते साहेब बोलतीलच, सांगतील की हा एक चित्रपट जगातल्या चित्रपट इतिहासातला एक महत्त्वाचा असा दिग्दर्शक आहे आणि भारतीय चित्रपटातला सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिग्दर्शक आहे. सत्यजित रे यांनी त्यांचं फार महत्त्वाच्या शब्दामध्ये वर्णन केलं आहे. ते म्हणतात गुरुदत्त यांची लयीची जाण अत्यंत विलक्षण होती. लयीची जाण त्यांना अत्यंत म्हणजे सेन्स ऑफ रिदम अतिशय विलक्षण होता. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या कॅमेरा मुवमेंटमध्ये फ्लुइडिटी होती, सर्वांगीण सहजता त्यांच्या कॅमेरा मुवमेंटची होती. तुम्ही सगळे गुरुदत्त यांचे चित्रपट आता या दिवसापासून ठरवून बघा की यांचा रिदम सेन्स आणि त्यांच्या कॅमेऱ्याच्या मुवमेंट्स ह्या अभ्यासनीय आहेत. हे आपले समर नखाते साहेबसुद्धा सांगू शकतील. इतकं विलक्षण काम या माणसाने करून ठेवलं आहे. दुसरी गोष्ट त्यांचा जो सगळ्यात आवडता फोर्टे होता सॉन्ग पिक्चरायझेशन, गाण्यांचं चित्रण, हा त्यांचा अत्यंत आवडता विषय आणि त्यांनी डेव्हलप केलेला विषय आहे भारतीय चित्रपट. आणि त्याची मोठी परंपरा त्यांनी निर्माण केलेली आहे आपल्याकडे. तर गाण्यांच्या चित्रपटावर नुसतंच नाही तर त्यांनी गीतकारांना घडवलं, मजरूर सुलतानपुरींना घडवलं, साहिरला घडवलं, कैफी आझमींना घडवलं म्हणजे त्यांना सिनेमाचा सेन्स दिला की तुम्ही शायर असाल पण सिनेमासाठी तुम्हाला थोडंसं खाली उतरावं लागेल, त्याशिवाय तुम्ही यात यशस्वी होऊ शकणार नाही. सिनेमाची भाषा समजून घ्या, ह्याकरता त्यांनी ह्या सगळ्यांना घडवलं. आणि ह्या सगळ्यांनी त्यांचं ऋण मान्य केलं आहे की आम्ही या चित्रपटसृष्टीत आज स्थायिक झालो ते गुरुदत्त यांच्या मार्गदर्शनामुळेच. त्यांनी आम्हाला चित्रपटाची दृष्टी दिली. अब्रार अलवींनासुद्धा प्यासाच्या दरम्यान त्यांच्या एवढ्या बैठका झाल्या आणि त्यांना सिनेमाची दृष्टी गुरुदत्त साहेबांनी दिली.
आता हा मोठा दिग्दर्शक की ज्यांनी आपल्याबरोबर सगळ्यांना सिनेमा शिकवला, आणि एवढंच नव्हे तर त्यांनी सिनेमाच्या इतिहासामध्ये, खरोखर जगाच्या इतिहासामध्ये चित्रपटाची कला विकसित होत असताना भारतात हा 57-58 साली स्वतःच्या प्रज्ञेनं आपली ब्लॅक अँड व्हाईटमधली कला डेव्हलप करत होता, आणि ती इतकी असामान्य करून ठेवली की आज प्यासा आणि कागज के फूल हे जगातल्या 100 चित्रपटामध्ये त्यांची नोंद आहे. त्याचं कारणच ते आहे. त्यांची कारकीर्द अगदी थोडी आहे, 51 ते 64 म्हणजे 13-14 वर्षांची कारकीर्द आहे. पण या छोट्या कारकिर्दीमध्ये त्यांनी वयाच्या 32व्या वर्षी प्यासा चित्रपट दिला, वयाच्या 34व्या वर्षी कागज के फूल चित्रपट दिला, आणि वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी साहिब बीबी गुलाम हा चित्रपट दिला. 3 अभिजात चित्रपट देणारा हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव ग्रेट कलाकार. आणि गंमत म्हणजे एवढं असूनही ह्या माणसाला दिग्दर्शनाचं एकही पारितोषिक नाही. त्यांना साहिब बीबी गुलामसाठी, निर्मितीसाठी त्यांना राष्ट्रपतींचं रौप्य पदक मिळालं. पण या माणसाला त्याची खंत नाही. आणि आज पहा, कुठल्याही पारितोषिकाव्यतिरिक्त हा माणूस जगातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंक्तीत बसलेला आहे. असा हा श्रेष्ठ कलाकार आहे. मला वाटतं आपण सर्वांनी ह्या माणसाचं, आणि व्यक्ती म्हणून तर अतिशय विलक्षण हा माणूस, इतका प्रामाणिक, आतल्या गाभापर्यंत प्रामाणिक असा माणूस होता. हा माणूस, अब्रार अली सांगतात की 12 वर्षामध्ये, म्हणजे त्यांचा सहवास 12 वर्षाच्या सहवासात हा माणूस एकदाही खोटं बोलला नाही. किती अवघड गोष्ट आहे. असा विलक्षण संवेदनशील माणूस. कधीही त्यांनी चित्रपटासाठी जर निर्मितीसाठी वितरकांकडून घेतलेला पैसा असेल आणि प्रोडक्शनचा खर्च वाढला तर कधी एक पैसा वाढवून घेतला नाही वितरकांकडून. आणि त्यांनी अनेक वेळा आपले चित्रपट रद्द केले, आणि रद्द केल्यानंतर त्यांनी घेतलेले ॲडव्हान्स परत केले. चित्रपटसृष्टीत असा विरळा माणूसच नाही. त्यांच्याकडच्या लाईटमनपासून कॅमेरामन आणि इतर मेकअपमनपर्यंत सगळ्यांसाठी या माणसाने कोऑपरेटिव्ह बिल्डिंग 4 मजली अंधेरीमध्ये बांधून दिली. आज ती माणसं त्याच्यामध्ये एकही पैसा न घेतलेली अशी सगळी त्याची कलावंत मंडळी त्या ठिकाणी राहत आहेत, की जी प्रॉपर्टी आता करोड रुपयामध्ये जाते. अशा ठिकाणी हे स्वतःच्या कलावंतांसाठी हा काम करणारा असा हा विरळा माणूस भारतीय चित्रपटसृष्टीत होऊन गेला. जेव्हा जेव्हा गंगाजळी संपली की पुन्हा पैसा काढणारे, निर्माण करणारे करणारा चित्रपट करावा अशी सारखी त्यांची भूमिका घ्यायची. मग पैसा मिळणारा चित्रपट आला की पुन्हा कलेकडे वळायचे. हे सगळं विचित्रच आहे. हा माणसाचं सगळं कामच वेगळं आहे. असा माणूसच भारतीय चित्रपटसृष्टीत झाला नाही. म्हणजे स्टुडिओ सिस्टीम संपल्यानंतर ज्या 2 व्यक्तींकडे स्वतःची तज्ज्ञ मंडळी सगळ्या डिपार्टमेंटची होती, असा राज कपूर आणि गुरुदत्त यांच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटची स्वतःची तज्ज्ञ मंडळी होती. असं हे दुर्मिळ असं उदाहरण चित्रपटसृष्टीच्या, म्हणजे स्टुडिओ सिस्टीम संपल्यानंतरसुद्धा त्या निष्ठेने काम करणारा असा हा गुरुदत्त, हा वेगळा कलावंत आपल्यासमोर आहे. मला वाटतं आपण सर्वांनी थोडंसं, आज गुरुदत्त जाऊन 46 वर्ष होऊन गेलेली आहेत. सर्वसामान्य लोक गुरुदत्त, वहिदा रहमान वगैरे याच्या पलीकडे जायचाच विचार करत नाहीत. ही खेदाची बाब आहे. त्या माणसाने कलेसाठी सर्वस्व दिलं आणि शेवटी प्राणही दिलेला आहे. हे त्यांचे शिष्य जे सांगतात, राज खोसला, ते म्हणले हा माणूस कायम विसरलेलाच असायचा. कशात विसरला तेच कळायचं नाही. तो चित्रपट बनवण्याच्या कलेमध्ये विसरलेला होता, आणि करता करता त्यांनी आपलं आयुष्य या चित्रपटाला दिलं. असा हा श्रेष्ठ कलावंत, ज्यांनी भारताची मान, भारतीय लोकांची मान ज्यांनी उंचावली, आणि ज्याची कलाचे गुण त्यांचे इतके श्रेष्ठ आहेत की त्यांनी जगामध्ये आपलं नाव केलं. अशा या श्रेष्ठ कलावंताला या 100व्या वर्षामध्ये एक अभिवादन करण्यासाठी हा एक लेखन प्रपंच मी केला आहे. या ठिकाणी आपणा सर्वांनीच्या वतीनं मी त्यांना एक आदरांजली वाहून
आपण सर्वांनी त्याच्या कार्याचा गुणगौरव करावा आणि त्यांच्यापर्यंत हा विषय पोचावा एवढी इच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी माझा शब्द संपवतो.